नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। आज आपल्याला बघणे 11 ने गुणाकार कसा केला जातो। 11 ने गुणाकार 11 ने ज्या संख्येसोबत गुणाकार केला जातो म्हणजे 2,53,052 याच्यासोबत करायचा आहे 11 ने गुणाकार। त्यातला पहिला अंक 2 जशास तसा लिहून घ्या, जशास आणि मग उत्तरोत्तर येणाऱ्या दोन संख्यांची बेरीज करा। 2 + 5 2 + 5 7 5 + 3 8 3 + 0 3 0 + 5 5 5 + 2 7 आणि मग शेवटचा अंक शेवटी ॲज इट इज लिहून घ्या। म्हणजे हा गुणाकार तयार होतो तुमच्या 11 सोबतचा। तर हा झालाय तयार। तसंच समोरच्या या उदाहरणामध्ये बघा 5 7 8 9 तर हा 5 ॲज इट इज लिहून घ्या इथे। मग या दोघांचे बेरीज करा। 5 + 7 12 12 लिहिताना एक इथे आणि युनिट प्लेसचा 2 इथे म्हणजे असे तिरपे 12 लिहा। समोर 7 + 8 15 15 या पद्धतीने 15 लिहा। 9 8 + 9 17 17 या पद्धतीने लिहा। शेवटी शिल्लक असलेला 9 जोडून द्या आणि फायनल उत्तर करा 97636 म्हणजे हा गुणाकार तयार होतो 5789 गुणिले 11 म्हणजे तुमच्या 11चा गुणाकार। तुम्हाला परीक्षेमध्ये क्लास 4च्या परीक्षांमध्ये डेसिमल पॉइंट मध्ये असा प्रश्न विचारला जातो की या संख्येचा गुणाकार या संख्येसोबत किती 0.011 म्हणजे 11 नेच गुणाकार करणे। तर तीच पद्धत वापरा। पहिला अंक जशास तसा लिहून घ्या 3 3 + 8 11 11 लिहिताना असे लिहा। 8 + 5 13 13 लिहिताना असे लिहूया। 5 + 2 7 2 + 7 9 7 + 9 16 16 लिहिताना असे 9 + 3 12 12 लिहिताना असे आणि शेवटच्या 3 इथे जोडून घ्या। उत्तर फायनल करा 32708324 आणि आलेल्या या उत्तराला डेसिमल पॉइंट द्यायचा आहे। डेसिमल पॉइंट बघा, याला 3 अंकाचा आणि याला 3 अंकाचा। 3 आणि 3 6 अंकापूर्वी 1 2 3 4 5 6 तो डेसिमल पॉइंट इथे येईल। मीन्स 42.380723 असा या संख्यांचा गुणाकार। राईट, अगदी साधा आणि सोपा। ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला मजा येईल। टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू।